गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. सगळ्यांसाठी वेगवेगळं, कारण की कोणी पण कुठल्या पण वेळेसाठी हा व्हिडिओ बघू शकतो. म्हणून ॲक्च्युली जो ड्रेस मी बनवत आहे पर्पल कलरचा, तो स्टिच केलेला आहे मी. आणि मग त्याच्यावरती हँड पेंटिंगनी डिझाईन करत आहे. त्याआधी ही स्केच केली. मला प्रॉपर माहिती नव्हतं की ही डिझाईन कशी करायची आहे. मला माहीत नव्हतं की कशी करायची आहे. त्याच्यामुळं मी एक फॉर्मल डिझाईन एक चॉकनी काढली. आधी कुर्ती मी स्टिच केली, मग त्याच्यानंतर याच्यावरती एक चॉकनी डिझाईन काढली. मग हँड पेंटिंगनी एक पर्पल शेड, डार्क पर्पल होता, त्याच्यामध्ये व्हाईट कलर मिक्स केला आणि हा एक कलर बनवला फ्रेंट पर्पल. तर त्याच्याने फ्लावर काढले. मग त्याच्यानंतर डार्क ग्रीन, फ्रेंट ग्रीन आणि स्काय ब्ल्यू यांनी पानं काढले. पानामध्ये आपण शेड देऊ शकतो वेगवेगळ्या प्रकारचे. तर मी याच्यामध्ये पण दिलेले आहे. आता सध्या तर फ्लावर काढत आहे, मग नंतर मी पानं काढेल, तर तेव्हा पण तुम्हाला दिसेलच. ॲक्च्युली ही डिझाईन काढताना मी काही खूप विचार केला नाही. हे जे पानं काढले त्याच्यानंतर शेडेड, याला फ्लावरला एक शेड केला. म्हणजे जसं काही आपल्याकडे डार्क कुठलाही ड्रेस असेल तर त्याच म्हणजे कलरचा, म्हणजे फ्रंट कलर, डार्क कुर्ती असेल तर फ्रंट कलर आपण त्याच्यावर यूज केला, तोच कलर फ्रंट, तर तो उठतो ड्रेस. तर त्याच्यामुळे मी हा कॉम्बिनेशन रेडी केला आणि एक डिझाईन बनवायची कोशिश केली. त्याच्या पुढे पण असं आहे की हे डिझाईन बनवली. त्याच्यानंतर त्याला मी पूर्ण आउटलाईन्स दिलेले आहे फ्लावरला, एक व्हाईट कलरनी वगैरे. मग हा ड्रेस कशा प्रकारे ते धुतल्यानंतर निघत नाही याचा कलर, हे पण दाखवलेलं आहे. वॉशिंग पण दाखवलेली आहे, कारण की बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की पेंट निघतो, मग पेंट त्यात वॉशिंग केल्यानंतर, घासल्यानंतर निघून जातो. तर मी दाखवू शकते की पेंट निघाला की नाही निघाला. तुमच्यासमोर मी तो धुत आहे ड्रेस पेंटिंग झाल्यानंतर. मग त्याच्यानंतर घातल्यानंतर तो ड्रेस शूट केला मी. वाळल्यानंतर प्रेस करून शूट केला त्याला मी. त्याचा कलर कसाच निघलेला नाही आहे. इवन आपण फॅब्रिक घेतो, कुठला पण मटेरियल घेतो, त्या मटेरियलचा कलर निघतो. कारण की मटेरियल कुठलाही घ्या कॉटन टाईपमध्ये, तर त्याच्यामध्ये एक असं असते की हळूहळू तो कलर सोडतो कापड. कुठल्या प्रकारचा मटेरियल नाही, पण कॉटनचा मटेरियल राहिला की तो कलर सोडतोच. तर त्याच्यामुळे कापडाचा कलर निघताना दिसलेला असेल तुम्हाला, पण कुर्तीचा नाही, म्हणजे डिझाईनचा नाही. तर बघा, ही डिझाईन बनवलेली आहे मी. ॲक्च्युली घातल्यानंतर खूप सुंदर दिसत होती. जेव्हा मी शूट केला याचा, त्याचा मागचा एन्व्हायरमेंटही खूप सुंदर होता, खूपच सुंदर. आणि त्याच्यावर ही डिझाईन वन साइडेड उठली. हे बघा, धूत आहे मी हा व्हिडिओ, म्हणजे सॉरी ड्रेस. तर तुम्ही हळूहळू बघू शकता की त्याच्यामध्ये कलर सुटत आहे, पण तो डिझाईनचा नाही, तो मटेरियलचा आहे. जो मी मटेरियल घेतला कॉटनचा, त्याचा कलर सुटत आहे. पण डिझाईनचा कलर त्या पाण्यात निघलेला नाही दिसत. मग तुम्हाला हलकंसं पर्पलिश निळं दिसत असेल पाण्यात, तो कापड आहे, तो मटेरियलचा कलर आहे जो निघत आहे. पण डिझाईनला मग नंतर याच्यानंतर ही ब्रशनी हलकंसं घासलेलं आहे. सॉरी, ब्रशनी कपडा यूज केला नाही, पण एक छोटासा ब्रश, म्हणजे वायरवाला असते, त्याच्याने हलकं केलेलं आहे. तर त्याच्यामुळे सुद्धा नाही निघाला. निरम्यात थोडा 2-3 मिनटासाठी निरम्यात टाकून ठेवलेला होता, तरी तो जशाचा तसा राहिला. आता थोडा पर्पल डार्क होता माझा मटेरियल, पण तो थोडा हलका पर्पल फ्रंट आला, मटेरियल, डिझाईन नाही. तर म्हणून मटेरियल कलर सोडतो, पेंट कलर सोडत नाही, हे लक्षात घ्यावे सर्वांनीच. हा खूप सुंदर वाटत आहे.
कुणाला ही डिझाईन बनवायची असेल वन साईड कुर्तीवरती या कुर्ती बनवायची असेल तर मी नंबर सोडते माझा खाली, कॉन्टॅक्ट करा मला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. सगळ्यांसाठी वेगवेगळं, कारण की कोणी पण कुठल्या पण वेळेसाठी हा व्हिडिओ बघू शकतो.